नमस्कार मित्रांनो, आपला बळीराजा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई-रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे ऑनलाईन पद्धतीने 1 मिनिटातच तुम्ही डाउनलोड करू शकता. काही स्टेप्स आहेत, या स्टेपद्वारे तुम्ही जर गेले तर तुम्ही सहज त्याची PDF मिळू शकता. किंवा काही ॲप्स आहेत जसं की मेरा राशन, यावर जाऊन सुद्धा तुम्ही हे ई-रेशन कार्ड डाउनलोड करू शकता. आपण या व्हिडिओमध्ये ऑनलाईन पद्धतीने कसे ई-रेशन कार्ड पाहायचे किंवा डाउनलोड कसं करायचं याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तो व्हिडिओ खूप चांगला आहे, नक्कीच बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलला, आपला बळीराजा चॅनलला जर तुम्ही प्रथमच आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करत असतो त्याची तुम्हाला तत्काळ नोटिफिकेशन पाहायला मिळेल. ओके, ह्या ठिकाणी टायटल आहे की ई-रेशन कार्ड महाराष्ट्रामध्ये कसे डाउनलोड करायचे ऑनलाईन फक्त 1 मिनिटातच. जर ही प्रोसेस तुम्हाला कदाचित माहीत असेल, तुम्ही 1 मिनिटाच्या आतमध्ये हे ई-रेशन कार्ड PDF मध्ये डाउनलोड करू शकता. आता रेशन कार्ड काय, कोणामार्फत दिले जाते याबद्दल ह्या ठिकाणी ती माहिती दिली. ह्या आर्टिकलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही व्यवस्थित वाचू शकता. ओके, आता ई-रेशन कार्ड महाराष्ट्र डाउनलोडसाठी आवश्यक माहिती काय, तर तुमचं रेशन कार्डमध्ये ऑनलाईनमध्ये नाव पाहिजे किंवा ऑनलाईन झालेलं पाहिजे, त्यात महाराष्ट्रामध्ये पाहिजे आणि नोंदणीकृत पाहिजे, तरच तुम्हाला हे PDF डाउनलोड करता येणार आहे. आता स्टेप बाय स्टेप्स आहेत, आपण ते पाहू. तुम्ही जर मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे जर गेले तर मेरा राशन म्हणून 2.0 सध्या ॲप्लिकेशन आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही सर्च करून आधारमार्फत रेशन कार्ड डाउनलोड करू शकता. पण ह्या आपण जी ऑनलाईन सिस्टीम पाहणार आहे याद्वारे जर तुम्ही गेले तुम्हाला त्याची PDF किंवा इतर जी माहिती ती सगळं या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर त्याच्यामुळे व्हिडिओ खूप चांगला आहे, नक्की पूर्ण बघा. आता सुरुवातीला स्टेप काय सांगितली, पहिली खाद्य विभागाची वेबसाईट उघडा. या ठिकाणी म्हणजे जी राशनची वेबसाईट आपण म्हणतो ती सुरुवातीला ओपन करा. या ठिकाणी सांगितले तुम्ही जर गुगलमध्ये किंवा गुगलच्या सर्च बॉक्समध्ये जर महापूर सर्च केलं तर तुम्हाला ही पहिली लिंक पाहायला भेटेल. आपण न्यू टॅबमध्ये ही लिंक ओपन करू. ओपन केल्यानंतर किंवा इथे क्लिक करा सांगितले, तुम्ही यावर क्लिक करून सुद्धा या पोस्टवर जाऊ शकता. त्यानंतर ऑनलाईन RC हा पर्याय निवडा सांगितले. आता ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये ऑनलाईन RC मॅनेजमेंट सिस्टीम हा पर्याय निवडा सांगितलं. आता हा पर्याय कुठे आहे तर तुम्ही या वेबसाईटवर आल्यानंतर mahapur.gov.in आल्यानंतर खाली स्क्रोल करा आणि उजव्या साईडलाच मध्ये बघा ऑनलाईन सर्व्हिसेस, याच्यामध्ये ऑनलाईन फेअर प्राईस शॉप दिले, याच्याच खाली ऑनलाईन RC मॅनेजमेंट सिस्टीम. आपल्या ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये जाऊन ऑनलाईन RC मॅनेजमेंट सिस्टीमवर जायला सांगितले, तर यावर क्लिक करू आपण. तर नवीन टॅबमध्ये ही लिंक ओपन होईल. ओके, rcms.mahapur.gov.in तुम्ही या वेबसाईटवर डायरेक्ट आले तरी ह्या ठिकाणी हा पर्याय भेटेल. नंतर तिसरी स्टेप्स काय, रेशन कार्ड पर्याय निवडा सांगितलं आपल्याला. याच्यामध्ये नो युअर रेशन कार्ड, रेशन कार्डमध्ये आल्यानंतर नो युअर रेशन कार्ड हा पर्याय निवडायचा आहे RCMSमध्ये. आता RCMSच्या आपण ह्या ठिकाणी वेबसाईटवर आले, त्यांनी रेशन कार्डमध्ये नो युअर रेशन कार्ड म्हणून हा पर्याय निवडायला सांगितलं. आपण यावर क्लिक करू. आता यावर क्लिक केल्यानंतर एक कॅपचा शो आहे ना आपल्याला, ह्या ठिकाणी कॅपचा कोड सत्यापित करा म्हणले किंवा व्हेरीफाय करा म्हणले, तर आपण ह्या ठिकाणी कॅपचा टाकू. या ठिकाणी आपण कॅपचा टाकला, आपण या ठिकाणी व्हेरीफाय करू. ओके, व्हेरीफाय केल्यानंतर आता बघा रेशन कार्ड नंबर, ओल्ड रेशन कार्ड नंबर हा पर्याय दिसेल, नंतर व्ह्यू रिपोर्ट दिसेल. ओके, लॉग आउट असा ऑप्शन दिसेल तुम्हाला. त्या ठिकाणी आपल्याला जो रेशन कार्ड ऑनलाईनचा नंबर आहे तो टाकायचा. ह्या ठिकाणी सुद्धा ती माहिती दिली की रेशन कार्ड क्रमांक प्रविष्ट करा म्हणून सांगितले बॉक्समध्ये. नंतर व्ह्यू रिपोर्टवर क्लिक करायचं आहे. आपण डेमो म्हणून एखाद्याचं रेशन कार्ड ह्या ठिकाणी पाहू. ओके, डेमो म्हणून आपण ह्या ठिकाणी 12 अंकी असा रेशन कार्ड नंबर घेतलेला आहे. एक डेमो म्हणून आपण रँडम घेतला या ठिकाणी. ओके, याला क्लिक केल्यानंतर लोडिंगमध्ये हा ऑप्शन जाईल. ओके, अशा प्रकारची माहिती ओपन होईल. ओके, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, डिपार्टमेंट ऑफ फूड सिव्हिल सप्लायर अँड कन्झ्युमर अफेअर म्हणून असा ऑप्शन येईल तुम्हाला. त्या ठिकाणी प्रिंट युअर रेशन कार्डवर क्लिक करायचं आहे आपल्याला. या ठिकाणी प्रिंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळ लोडिंग येईल, त्यानंतर ही PDF ओपन होईल. आपण वेट पाहू. काही वेळ वेट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची PDF पाहायला भेटेल. यामध्ये सर्व डिटेल अशी माहिती लिहिली आहे की मालक कोण आहे किंवा हेड ऑफ फॅमिली असं या ठिकाणी म्हणता येईल. तर संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्ही प्रिंट हा ऑप्शन घेऊन ही PDF घेऊ शकता किंवा कंट्रोल P दाबून ही PDF तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता आणि डेली वापरू शकता. रेशन कार्ड आता फिजिकली कोणतीच गोष्ट वापरता येणार नाही किंवा रेशन कार्ड जे प्रकार आहेत पिवळे भगवे हे वापरता येणार नाही. तुम्ही ऑनलाईन पण रेशन कार्ड सुद्धा वापरून त्या ठिकाणी जमा करू शकता किंवा डेली वापरू शकता. तर मित्रांनो, हा सोपा व्हिडिओ होता, एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही फक्त तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे, त्या ठिकाणी नंबर टाकायचे, नंबर टाकल्यानंतर ती PDF तुम्हाला ओपन येईल. बऱ्याच जणांना ही प्रोसेस माहीत नव्हती म्हणून आपण यावर व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला जर इतर माहिती वाचायची असेल की महत्त्वाचे मुद्दे किंवा रेशन कार्ड संदर्भात प्रश्न
प्रिंट कसं काढायचं, हरवला असेल तर राशन कार्ड क्रमांक हरवला असेल तर काय प्रोसेस करायची, सर्व माहिती या ठिकाणी दिली. तुम्ही ही व्यवस्थित या ठिकाणी वाचू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओ संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी असताना बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून ठेवा. थँक्यू.